बिहार, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये पोटनिवडणुकीसाठी आज मतदान। बिहारमधील बांकीपूर, मध्य प्रदेशातील दातिया आणि गुजरातमधील मांजलपूर या 3 जागांसाठी आज मतदान। बिहारच्या बांकीपूर मतदारसंघाच्या निवडणुकीवर लक्ष। बांकीपूरमधून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन निवडून येत होते, तर नितीन नवीन राज्यसभेवर गेल्यामुळे ही जागा रिक्त आहे। मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये शेतकरी आंदोलनावेळी एसीपी मोनिका शुक्ला यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। एसीपी मोनिका शुक्लांनी शेतकरी आंदोलकांची बस रोखली। व्हिडिओनंतर मोनिका शुक्ला यांचं सोशल मीडियावर कौतुक। अमेरिकेकडून इराणवर पुन्हा हवाई हल्ले। जॉर्डनमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यानंतर पुन्हा हवाई हल्ले सुरू। भीषण हल्ल्यानंतर मध्य पूर्वेतील अमेरिका आणि इराणमधील लष्करी तणाव अधिकच वाढला। पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या कारवाईमध्ये 40 जणांचा मृत्यू। महागाई, मूलभूत हक्कांच्या मागणीसाठी नागरिकांचं आंदोलन। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गोळीबार केल्याचा आरोप, तर कारवाईमध्ये शेकडो नागरिक जखमी। अनेक भागातील इंटरनेट सेवा आणि वाहतूकही खंडित। अहमदाबाद विमान अपघाताचं कारण इंधन नियंत्रण स्विचमधील बिघाड नव्हतं। नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची राज्यसभेत माहिती। तर विमान उत्पादक कंपनीच्या प्रगत चाचणीमध्ये सुद्धा या प्रणालीत कोणताही दोष आढळला नाही। विमान अहवालाचा चौकशी अहवाल प्रसिद्ध होण्यास विलंब झालेला नाही, सरकारकडून स्पष्ट। ओडिशामध्ये पुरामुळे 3घांचा मृत्यू, तर 2 लाखांहून अधिक नागरिक पुरामुळे बाधित। बालासोर, भद्रक, जाजपूर, संबलपूरमध्ये पुराचा सर्वाधिक तडाखा। 44 तालुक्यातील 266 गावांना पुराचा वेढा। युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू। मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांची ही माहिती। जपानच्या नैऋत्य भागामध्ये 7.1 रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप। भूकंपामध्ये 18 जणांचा मृत्यू, तर 62हून अधिक लोक जखमी। काशिमा शहरातील मॉलमध्ये गॅसचा स्फोट होऊन काही भाग कोसळला होता, तर या भूकंपामुळे 45,000 घरांचा वीज पुरवठा खंडित। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू। कथित बिटकॉइन घोटाळा प्रकरणी राज कुंद्रा यांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव, तर न्यायालयानं बजावलेल्या समन्स विरोधात कोर्टात धाव। ईडीनं पुरवणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर समन्स देण्यात आला होता। कॉमनवेल्थ गेम्समध्ये नाशिकच्या दिलीप गावितला गोल्ड मेडल, तर दिलीप गावितनं धावण्याच्या शर्यतीमध्ये गोल्ड मेडल जिंकलंय। निफाडच्या सर्वेश कुशारेनं हाय जंपमध्ये सिल्वर मेडल जिंकलंय। कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताच्या खात्यात आतापर्यंत 15 मेडल्स।